नमस्कार. आज सर्वप्रथम मी परमपूज्य आचार्य श्री जितेंद्रनाथ महाराज यांना प्रणाम करते. सखा फेसबुक पेज तर्फे सखा गोकुलम हे लहान मुलांसाठी असलेलं व्यासपीठ लहान मुलांमध्ये असलेल्या कलागुणांना व प्रतिभेस उत्तेजन करण्याचे कार्य सखा गोकुलम करत असते आणि या शृंखलेमध्ये माझी ही कीर्तन सेवा. मी गायत्री निखिल व्यास. मी वयवर्ष 13. मी वयाच्या 9व्या वर्षापासून कीर्तन करते. मला कीर्तनाचे शिक्षण माझी आजी सौ मंगलाताई पात्रीकर हिच्याकडून मिळाले आणि मी माझे पणजोबा श्री अण्णाजी पात्रीकर यांची ही कीर्तन परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या कीर्तनाचा विषय आहे आदिशक्ती द्रौपदी. माझ्या साथीला आहेत रंभाऊ ठाकरे काका आणि शंकरराव मोरे काका. तर चला तर मग सुरू करूया. श्रीमन्
जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आता दैवाचा पुतळा कोणाला म्हणतात? तर ज्यांनी जीवनभर राब राब मरमर केली, रिक्षा चालवली आणि 10 रुपयाचं लॉटरीचं तिकीट आणि त्याला ती लॉटरी लागली, तर आपण म्हणतो तो दैववान आहे, नशीबवान आहे. संत सांगतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आता
भक्तीचा जिव्हाळा म्हणजे काय? तर आपण जी भक्ती करतो त्यात आपला जिव्हाळा असावा. आपण जे कोणते कार्य हाती घेतले असेल ते एकदम मन एकाग्र करून पूर्ण करा. नाही तर काय लोक म्हणतात, भक्ती कशी करतात? तर जप करायला बसले, जपाची माळ ठेवूया. हा काय ग, स्वयंपाक झाला का? अगं कोणची मालिका लागली? हा, त्यांचं सगळं लक्ष दुसरीकडे असतं. अहो कीर्तनात जरी येऊन बसले तरी त्यांचं लक्ष माझ्या चपलांकडे, माझी मैत्रीण काय करते, तिने कोणती साडी घातलीये याच्यात गुरफटलेलं असतं. अशी भक्ती असते का? संत सांगतात भक्ताला कशी भक्ती पाहिजे. भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा, ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा, ज्ञान नको देवा. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. देवाकडे पण डिपेंडिंगची पॉलिसी असते, प्रेम घ्या, प्रेम घ्या. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. कोरोनाच्या या लढ्यात जे योद्धे आपलं कर्तव्य पूर्णपणे एकदम मन एकाग्र करून पालन करत आहेत त्यांना आपल्या सहकार्याची गरज आहे आणि याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेमाविण नाही नाही समाधान, नाही समाधान. भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, ज्ञान नको देवा, ज्ञान नको देवा, ज्ञान नको देवा. संत सांगतात भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा. म्हणजे ज्ञानाचे सगळे विषय पाठ केले, अगदी तोंड पाठ केले, गीता ज्ञानेश्वरी सगळं अगदी तोंड पाठ केलं, पण मनात जर त्या भगवंताविषयीचा जिव्हाळा नसेल तर या सगळ्या पाठांतराला, या सगळ्या ज्ञानाला काहीही अर्थ उरत नाही. तर मग भगवंताला प्रसन्न कसं करावं? संत सांगतात भक्ती विना वश नोहे, भक्ती विना वश नोहे. वीण्याने वा मृदंग नादाने, कन्यादान फलाते, कन्यादान फलाते. कैसा पावे मृदंग नादाने. रामा 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 हरे हरे रामा, रामा 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 सीतापदे रामा, रामा 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 रघोत्तमा रामा, रामा रामा हरे हरे रामा. भक्ती शिवाय केलेलं वीणावादन आणि मृदंग वादनाने काय तो देव प्रसन्न होत नाही. जसं की एका मुलीचा मातीचा पुतळा दान केल्याने कन्यादानाचं फळ प्राप्त होईल का? पूर्वीच्या काळी दानात दान, कन्यादान हे सर्वात श्रेष्ठ दान होतं. एका माणसाला कन्यादानाचं फळ प्राप्त करायचं होतं तर त्यांनी विचार केला आणि एका मुलीची वाट पाहता पाहता 4-5 मुलंच झाली. मग आता काय करावं बा? मग तो एका मूर्तिकाराकडे गेला आणि एक सुंदर मुलीचा मातीचा पुतळा बनवला. त्याला पैठणी नेसवली, होम मिनिस्टरची नाही बरं का, येवलेची पैठणी नेसवली. तिला दागिने घातले, तिला हेअरस्टाईल करून दिली, तिचा मेकअप केला, फेअर अँड लवली लावलं, आजकालचं मोठं ब्रँड आहे होते, आणि ती एका ब्राह्मणाला दान केली. अशा दानाने कन्यादानाचं फळ प्राप्त होईल का? आजकाल तर दानाची व्याख्याच बदलली आहे. कुठे नेत्रदान, कुठे रक्तदान, तर कुठे अवयव दान केलं जातं. अवयव दानाने
आपण लोकांना जगण्याची संधी देऊ शकतो, त्यांना जग पाहण्याची संधी देऊ शकतो. नाही तर आपण कसं दान करतो? मरी गया बम्मन कोला. पूर्वीच्या काळी 30-40 वर्ष एक कीर्तनकार एकाच गावी कीर्तन करायला जात होते. दुपारी 12चं कीर्तन असेल तर त्यांना 5:30 वाजता निघावं लागायचं. मग त्या गावातल्या लोकांनी विचार केला, कीर्तनकार बुवा इतक्या वर्षांपासून कीर्तन करायला येत आहेत आणि आता तर ते म्हातारे झाले, तर आपल्याकडे हा घोडा आहे, त्यांना दान करून टाकू. तर एक दिवशी कीर्तनकार बुवांना बोलवलं, ₹1.25 दक्षिणा दिली आणि तो घोडा दान करून टाकला. कीर्तनकार बुवांनाही आनंद झाला, चांगलं झालं बा, आपल्या प्रवासाचा खर्च वाचला. तो घोडा घेऊन ते घरी आले. आता त्यांच्याच घराच्या बाजूला एक मुस्लिम परिवार राहतो. त्यांनी पण विचार केला, अरे वा, कीर्तनकार बुवांकडे घोडा आलाय, आपली सोय लागली. आले कीर्तनकार बुवांकडे, म्हणाले, बुवा तुमच्याकडे आता घोडा आलाय, मला बाजारात जायचंय, मला द्याल का? अरे पण तो तर लंगडा आहे, आम्हाला तरी कीर्तनात म्हणावं लागतं, त्याचा एक पाय दुसऱ्या पायावर आपटतो आणि तो स्वतः जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल, 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 पंढरीनाथ भगवान की जय, असा नाद करू लागला. मग बरं, तू बाजारात जाशील तर तू आणशील काय? सांगतो ना बुवा, सांगतो. 1 मन ज्वारी. तुम्ही विचार करा, त्या काळी एका परिवाराला एका आठवड्याला 1 मन म्हणजे 40 किलो ज्वारी लागत होती. ते तर आता सारखं नाही, 5 किलोत महिना. 1 मन ज्वारी, ऊपर बीबी की सवारी. आत्ताच रेल्वे स्टेशन वरून वजन करून आणलं, 100 किलो भरलं. 1 मन ज्वारी, ऊपर बीबी की सवारी. आगे हसन, पीछे हुसन, जागा मिळाली तर मी भी हुसन. अरे जिवंत राही करते घोड, सद्गुरुनाथ महाराज की जय. अशा नामाचा काही अर्थ आहे का? म्हणजेच आपण जे नामस्मरण करतो त्यात त्या भगवंताविषयीचा जिव्हाळा असावा, प्रेम असावं. तरच तो भगवंत आपल्या भक्ताच्या पाठीशी उभा राहतो आणि त्याच्यावर कोणतेही संकट येऊ देत नाही. भगवंत कोणत्या रूपात आणि कशा प्रकारे आपल्या भक्ताच्या पाठीशी उभे राहतात आणि त्यांच्या भक्ताला याची जाणीव कशी होते हे आपण उत्तरार्धात पाहूया. म्हणूनच संत तुकाराम महाराज पूर्वपदात सांगतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळा जाणे, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळा जाणे, जाणे भक्तीचा जिव्हाळा. पंढरीनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. सीताकांत स्मरण जय जय राम. नमः पार्वती पतये हर हर महादेव. देवर्षी नारद महाराज की जय. सब संतन की जय. कीर्तन परंपरेप्रमाणे 2 मिनिटं भजन करूया आणि मग आख्यानाकडे वळूया. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय राम. राजाधिराज महाराज श्री रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अम्बा माता की जय. देवर्षि नारद महाराज की जय. सब संतन की जय. पुण्यश्लोको नलो राजा. पुण्यश्लोको युधिष्ठिरा. पुण्यश्लोकाच वैदेही. पुण्यश्लोको जनार्दना. या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये रामायण आणि महाभारत सारख्या पौराणिक मालिका पुन्हा प्रसारित केल्या गेल्या. त्यामुळे मी महाभारताच्या युद्धानंतरचाच एक प्रसंग तुम्हाला सांगणार आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 4 पुण्यश्लोक होऊन गेले. त्याच्यातल्या दुसऱ्या नंबरचा म्हणजेच आपला धर्मराजा युधिष्ठिर. कारण
धर्माने राज्य करणारा, सत्याने राज्य करणारा. कौरव पांडवांचं युद्ध झालं. पांडव कौरवांवर निपात करून राजगादीवर बसले आणि राज्यकारभार करू लागले. पण त्यांना हे जे सगळं यश मिळालं होतं ते काही सहजासहजी नव्हतं बरं का. साक्षात माता जगदंबा द्रौपदीच्या रूपाने त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. याची जाणीव पांडवांना व्हावी म्हणून गोपाळकृष्ण एक दिवशी त्यांच्याकडे आले आणि स्वागत सत्कार झाला. चर्चा करता 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 भगवाननी धर्मराजाला विचारलं, धर्मराजा तुला माहित आहे का की द्रौपदी कोण आहे ते? कारण अवतरली जगकार्या, अवतरली जगकार्या, आदिशक्ती स्वतेज महिमाने. द्रौपदी द्रुपद गृहीते, द्रौपदी द्रुपद गृहीते, म्हणून कृष्ण तेजसी महिमाने. साक्षात माता जगदंबा द्रौपदीच्या रूपाने तुमच्या सोबत आहे. हे धर्मराजाला कळलं, त्याला फार आनंद झाला. तो म्हणू लागला, कृष्णा बरं झालं तू आम्हाला हे सांगितलं, कारण आमचं कुलदैवत जगदंबाच आहे. जगदंबा माता की जय. आणि गोपाळकृष्ण निघून गेले. एका धर्मराजा वाचोनी न जाणती द्रौपदी सकोणी. येर पांडवती आज्ञसैनी, येर पांडवती आज्ञसैनी, निज भार्या बोलती. सद्गुरुनाथ महाराज की जय. धर्मराजाने विचार केला, बाकी भावांना नंतर सांगू बा. आणि त्यांनी सेवकांना सांगितलं की जशी पूजेची तयारी देवघरात करावी तशीच द्रौपदीच्या महालात करावी. पहिले देवघरात पूजा करावी, मग द्रौपदीच्या महालात पूजा करावी. सर्व दार खिडक्या बंद करून पूजा करावी. कारण यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम नाचरणीयम नाकरणीयम. मनात कितीही शुद्ध भाव असला तरी लोकाचाराच्या विरुद्ध वागता येत नाही, हे धर्मराजाला माहिती. मग नैवेद्य दाखवावा आणि साक्षात माता जगदंबा म्हणून आशीर्वाद घेऊन राज्यकारभार करावा. एक दिवशी भीमदादा काही कामानिमित्त राजमहालात आले आणि विचारलं, दादा कुठे आहेत? सेवकांनी सांगितलं की ते पूजा करतात. तर भीमदादा सरळ देवघराकडे निघून गेले. पण तिथे तर धर्मराजा नव्हतेच. मग त्यांनी परत सेवकांना विचारलं की दादा कुठे आहेत? तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही जशी पूजेची तयारी देवघरात करतो तशीच पूजेची तयारी आम्ही महाराणीच्या महालातही करतो. भीमदादा विचार करू लागला, द्रौपदीच्या महालात पूजेची तयारी? तिने काय बाहेरून दुसरे देव आणले का? बरं. आणि असा विचार करत करत जसा तो द्रौपदीच्या महालाकडे गेला आणि या दिवशी धर्मराजाकडून एक चूक घडली की एक खिडकी उघडी राहिली. भीमदादा येतात आणि पाहतात तर काय, असं कधी असतं का? कधी कोणता नवरा आपल्या बायकोची पूजा करतो का? या द्रौपदीनेच सांगितलं असेल, कृष्ण माझा भाऊ, तो देव, तर माझी पण पूजा करा, मी पण देवी. एवढा स्वतंत्र भारताचा सम्राट एका बाईची पूजा करतो, शोभतं का त्याला? काय सांगावं या दादांनी. या द्रौपदीच्या डोक्यात एक जरी गदा मारली ना तर ना रहेगा बस और ना बजेगी बासुरी. असुदे म्हटलं, कशाला स्त्री हत्येचं पाप डोक्यावर लावून. आणि परत भीमदादा पाहू लागला. धर्मराजांनी नैवेद्य दाखवला आणि एक एक घास द्रौपदीला भरवायला सुरुवात केली. ओम प्राणाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा.
की देवा तुम्ही वा तिकडं येऊ नका इकडं, एवढ्या महागाईमध्ये आम्हालाच पुरत नाही, तुम्हाला कुठून देणार. नैवेद्य झाला आणि द्रौपदी मंचकावर पोहोचली आणि धर्मराजा तिचे पाय दाबायला. आता मात्र भीमाला अतिशय राग आला. त्यांनी आपली गदा घेतली आणि आज जाणार. इतक्यातच मनात विचार आला की हिच्या आता भावालाच सांगूया, आणि द्वारकेकडे निघाले. भीमदादा निघाले. आमच्या भीमदादाचंही नवलच होतं. गदा अशी वॉकिंग स्टिक सारखी हातात असली की लोक जवळून नमस्कार करायचे, आणि तीच गदा जर खांद्यावर असली तर लोक दुरूनच नमस्कार करायचे, कारण कधी आपली पुण्यतिथी होईल हे काही सांगता येत नव्हतं. आणि रस्त्यात त्यांना अर्जुन भेटले. ते विचारतात, भीमदादा कुठे निघालात? अरे मी द्वारकेला चाललोय. कसं काय कारण भीमदादा? अरे ती द्रौपदी आपल्या दादांकडून स्वतःची पूजा करून घेते. असं असतं का कुठे? मी चाललो तिच्या भावाला सांगायला. अर्जुनाने विचार केला, हे प्रकरण हाताबाहेर जायचं पहिले सावरावं लागेल, म्हणून मी पण येऊ का दादा तुमच्यासोबत? चल, गाड्या बरोबर न्यायाची यात्रा. आणि सेवकांना सांगून रथ तयार केला आणि दोघेही निघाले. द्वारकेला आले आणि कृष्णाने अष्टनायकांसह पूजा केली, स्वागत केलं, पूजा केली, भोजन झालं. आणि कृष्ण विचारतात, काय भीमदादा कसं काय येणं केलं? अरे तू भीमदादा रागातच होते. अरे तू स्वतःला देव समजतोस ना, एवढा भ्रष्टाचार चाललाय, दिसत नाही का तुला? काय भीमदादा, वाटलो तर देव, नाही तर मी दगडच भरा. पण भीमदादा नेमकं झालं काय? अरे तुझी ती बहीण द्रौपदी आमच्या धर्मराजाकडून स्वतःची पूजा करून घेते. असं असतं का कुठे? आम्ही नाही करणार बा, घेऊन जा तुझ्या बहिणीला. काय म्हणालास? घेऊन जा. पहिले माझ्या 2 प्रश्नांची उत्तरं दे. वनवासात तुम्ही 1 चक्रा नगरीवरून पांचाल नगरीला गेलात तेव्हा मला विचारलं नाही ना? पांचाल नगरीत गेलात तर गेलात, त्या द्रौपदीच्या स्वयंवरातही भाग घेतला तेव्हा मला विचारलं नाही ना? तेव्हा विचारलं असतं तर लगेच सांगितलं असतं की बाकी कोणाशीही लग्न करा, पण या द्रौपदीशी करू नका. मला माहित आहे ना कशी आहे ती. अरे म्हणजे तू आमच्याच पार्टीचा का? बरं झालं. कृष्ण म्हणतो, बरं जाऊ दे, आता लवकरच देवसभा आहे आणि मला देवसभेची तयारी करायची आहे. आपण नंतर बोलू, मी तुम्हाला उपाय सांगतो ना. ना रहेगा बास और ना बजेगी बासुरी. कृष्णाने 4-5 दिवस तो खूप घाईत आहे असं दाखवलं आणि देवसभेचा दिवस उजाडला. अर्जुन विचारतोय, देवा आम्ही येऊ का तुमच्यासोबत देवसभा बघायला? अरे तुम्ही कसे येऊ शकता? तुम्ही तर मानव आहात ना, देवसभेत फक्त देवच चालतात. दोघंही म्हणू लागले, आम्हाला यायचंय. बरं चला, चला जाऊया देवसभेमध्ये, चला जाऊया अर्जुन आणि भीमाला कृष्णाने एका झाडावर बसवलं जिथून ते देवसभा पाहू शकणार. आणि ब्रह्मदेवांनी कृष्णाचं स्वागत केलं. राजाधिराज महाराज द्वारकाधिपतीश्वर भगवान कृष्ण हा विजयोस्तु विजयोस्तु विजयोस्तु. कृष्णाला मुख्य मंचकावर बसवले आणि सगळे देव यायला सुरुवात झाली. यक्ष आले, किन्नर आले, देव आले,
आणि एकाएकी धुळीचे लोट यायला लागले, चित्र विचित्र आवाज यायला लागले. सगळे पाहू लागले कोण आले ते. आणि आगड बम 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 भगवान शंकर आले आणि ब्रह्मदेवांनी स्वागत केलं. राजाधिराज महाराज कैलासपतीश्वर भगवान शंकर विजयोस्तु विजयोस्तु विजयोस्तु. त्यांना गोपाळ कृष्णाच्या बाजूला बसवलं आणि इतक्यातच आकाशातून नाभी 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 असा आवाज यायला लागला. सगळे आकाशाकडे पाहू लागले आणि गरुड भरारीत आला आला गरुड भरारीत आला आला वैकुंठीचा राणा आला वैकुंठीचा राणा आला गरुड भरारीत आला आला गरुड भरारीत आला. भगवान विष्णू आले आणि ब्रह्मदेवांनी स्वागत केलं. राजाधिराज महाराज वैकुंठाधिपतीश्वर सर्व सर्व सूत्रधार जगतपालक भगवान विष्णू हा विजयोस्तु विजयोस्तु विजयोस्तु. आणि त्यांना भगवान शंकरांच्या बाजूला बसवलं. आणि पण एक खुर्ची मात्र रिकामी होतीच. आणि तेवढ्यातच मुख्य पडदा बाजूला व्हायला लागला. एक तेजपुंज देवता मंद मंद पावले टाकत पुढे येऊ लागली. आणि भीम म्हणाला, अरे अर्जुना, ही तर आपली द्रौपदी. अर्जुन म्हणाला, हो दादा, ही आपली द्रौपदी, ही तर आपली द्रौपदी. अरे आता ही या सभेची नृत्यांगना, ही या देवांसमोर नृत्य सादर करणार आणि आपण आपल्या डोळ्याने आपल्या बायकोचा नाच बघायचा काय? अर्जुना, कुठे माझी गदा? अहो दादा, शांत व्हा. ती हस्तिनापुरात आहे, ती कशी इथे येईल? आणि दोघे पाहू लागले तर जशी जशी ती देवता पुढे येऊ लागली तसं तसं तिच्या रूपात बदल व्हायला लागला. नरमुंडांच्या माळा आहेत, बाहूंचा परिकर आहे, तिसरा नेत्र अग्नीसह प्रज्वलित झाला आहे, जिव्हा लवलव करते आहे. आणि देवता येऊन ब्रह्मदेवांना विचारते, ब्रह्मदेवा, आजच्या सभेचे आयोजन कशा करिता? ब्रह्मदेव म्हणाले, माते, आजच्या सभेचे आयोजन तुमची क्षुधा भागवण्याकरिता केलेले आहे. ब्रह्मदेवांनी टाळी वाजवली. एक एक गण एक एक घट घेऊन आला आणि ब्रह्मदेव सांगू लागले, हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू एकदंत दशानन वपू एकदंत दशानन वपू हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष हिरण्याक्ष हिरण्याक्ष. आणि असं करता 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 7 घट भरले आणि 8वा घट तो रिकामा आहे. देवींनी आदेश दिलाय की हा घट आत्ताच्या आत्ता भरा. ब्रह्मदेव विचारतायत, देवी, कोणाच्या रक्ताने भरायचा? देवी सांगते, तो पांडवांच्या मधला, तो हस्तिनापूरचा पांढरा हत्ती. मी म्हणायला लागला, अरे अर्जुना, तू की मी? अर्जुन म्हणाला, मी नाहीच. आणि तेवढ्यात देवी म्हणाल्या, त्या उन्मत्त भीमाच्या रक्ताने भरा. आणि सगळे हस्तिनापूरला जायला निघालेत. तेवढ्यात कृष्ण उठून म्हणतो, अरे थांबा थांबा, त्यासाठी हस्तिनापूरला जायची काय गरज नाहीये. तो भीम तो त्या झाडावर बसलेला आहे. तिथून मग सगळे गेले, त्या झाडाच्या भोवती गोळा झाले. सगळे म्हणायला लागले, उतर दुष्टा, उतर, आज तुझ्या रक्ताने देवीची भूक भागणार आहे, उतर. तेवढ्यात भीम म्हणू लागला, अर्जुना, मला वाचव वाचव. आणि बेशुद्ध. जसा तो शुद्धीवर येतो, गोपाळ कृष्ण वारा घालत होते, राजवैद्य औषध साठवत होते. आणि रुक्मिणी विचारते, काय भीमा, बरं वाटतंय ना? आता कळलं ना द्रौपदी कोण येते?
हो हो कळलं ना, आता करणार ना पूजा? हो हो करील ना. कृष्णाने सगळी तयारी केली. भीमाला द्रौपदीच्या महालात नेले. पण भीम काही पूजा करायला तयार होत नव्हता. तर कृष्णाने त्याच्या दोन्ही पायांमधून हात घातला, त्याला खांद्यावर उचललं आणि नेऊन ठेवलं द्रौपदी समोर. द्रौपदी म्हणते, काय कृष्णा, तुझ्या खोड्या अजून गेल्या नाहीत का रे? एवढं मोठं धूळ उचलून आणलं. अगं द्रौपदी, मी 7 दिवस एका करंगळीवर तो गोवर्धन धरू शकतो, तर हा भीम काय चीज आहे? बरं जाऊ दे, आता हा तुझी पूजा करणार आहे. काहीही बोलतो का रे? कधी कोणता नवरा आपल्या बायकोची पूजा करतो का? बरं तू गप्प बस, तू तिकडे जाऊन बस. आणि कृष्णाने पूजा सांगितली. भीमाने तशी तशी केली. तीर्थ घेतलं, पाय धुतले, मळवट भरला आणि जसा हार घालायला जाणार तितक्यात देवी मूळ रूपात प्रकट झाली. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितां नमस्तस्यै 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 नमो नमः. देवी मूळ रूपात प्रकट झाली आणि म्हणते, याचा आता नरडीचाच घोट घेते. भीम म्हणायला लागला, कृष्णा मला वाचव वाचव. कृष्ण म्हणाला, आता मी नाही वाचव, आता हे माते जगदंबे तूच मला वाचव. भीम देवीच्या पायावर मस्तक ठेवून गयावया करू लागला. देवी मला कळलंय तू कोण येते, मला माफ कर, आता मी अशी चूक करणार नाही, मी तुझी पूजा करील, देवी मला माफ कर. मग देवी म्हणाली, उठ भीम, तू कोणाकडून चूक मुद्दामून घडत नाही ना. तुला माहित नव्हतं, तुझ्या अहंकारामुळे तुला कळलं नाही की मी कोण आहे ते. जाऊ दे. भीमाने पूजा पूर्ण केली. कृष्णाने आरती गायली आणि भीमाने आरती केली. शक्ती दैवते तुझ्या पदा सदा ही आरती, शक्ती दैवते तुझ्या पदा सदा ही आरती, आरती अंबिके भारती आरती, आरती अंबिके भारती आरती, शक्ती दैवते तुझ्या पदा सदा ही आरती, शक्ती दैवते तुझ्या पदा सदा ही आरती, आरती अंबिके भारती आरती, भारती आरती, भारती आरती. सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण जे नामस्मरण करतो ते मनाच्या अंतःकरणातून, जिव्हाळ्यातून ते नामस्मरण करावं. आणि आपण प्रत्येकामध्ये देव पाहावा, प्रत्येकावर प्रेम करावे. आणि आपण जे नामस्मरण करतो, जी भक्ती करतो, त्यात काहीही अवडंबर न करता फक्त भक्तिभावाने नित्य नियमाने त्या देवाचं नाव घ्यावं, तोच दैवाचा पुतळा होतो. म्हणून पूर्वपदात संत तुकाराम महाराज सांगतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा, तोच दैवाचा पुतळा, तोच दैवाचा पुतळा. सद्गुरुनाथ महाराज की जय, अंबा माता की जय, देवर्षी नारद महाराज की जय. देवाला कीर्तन परंपरेप्रमाणे देवाला एकच वरदान मागूया की हेच वरदान दे की सतत तुझी सेवा करू. देई मला वरदान देई मला वरदान, देई मला सतत घडावी तुझीच सेवा.
कीर्तन सेवा सादर करण्यासाठीची संधी दिल्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि सगळ्या आयोजकांचे अभिनंदन करते. धन्यवाद.